नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलला नवीन कोणाला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर म्हणजे विचार पडला असं एवढं सगळं उरकून कुठंच तरी फिरायला जायचं आहे. तर फिरायला नाही जायचं, माझं मशीनचं सामान सगळं संपलेलं आहे. भरपूर दिवस झालं आणलेलं मी. तर त्याच्यानंतर दाजींना काही सुट्टी नव्हती, त्याच्यामुळं आम्ही काय गेलो नाही सामान आणायला. तर ब्लाऊज आले तर आत्ता शिवायला भरपूर, आणि त्याच्यासाठी सामान पण लागतं. तर ते सामान आणायला जायचं आहे आम्हाला, पण पाऊस चालू झाला आहे. त्याच्यामुळे बसले झाडाखाली येऊन. अर्धा पाऊण तास झालं उरकलेलं की आत्ताच पाऊस बंद होईल, मगच होईन. पाऊस काय बंद व्हायचं नाव घ्याय नाही. एवढा मोठा पण नाही, झिमझिम म्हणजे रिमझिम चालू आहे फक्त. दिसतंय का? तर कंटाळा आला आता उरकून बसून, पण आता जाणं होतंय का नाही काही सांगता येत नाही. कारण मुलांनी दुसऱ्या म्हणजे मोठ्या माणसांना झोका खेळूच दिला नाही, म्हणून आज जरा पोरं शाळेत गेल्यात म्हणून झोका रिकामाच होता. म्हणलं चला 4-5 झोका आपण पण खेळूया. तर दाजी बघा म्हणतात की उरक, चल जायचंय, पाऊस यायला लागलाय, लवकर उरकून घे. तर मग कुलूप लावलं, कारण घरी कोण नव्हतं. सासूबाई गेल्यात गावाला, मधवी जाऊ पण दवाखान्यात गेली, बारकी जाऊ गावालाच गेली. तर मग आणि ह्या माझ्या मावळण सासूबाई तर त्या पण माझ्यासोबतच येणार होत्या. मग कुलूप लावून घेतलं, आणि फक्त म्हातारी म्हणजेच माझी आज सासू घरी होती, तर ती झोपलेली असते, त्याच्यामुळं कुलूप लावावंच लागते. तर बघा निघलोय आता कर्जतला जायला. वाटत बघा पाऊस झालेला दिसतो का तुम्हाला डांबरीने? थोडा पाऊस झालाच होता, त्याच्यामुळेच आम्ही पण थांबलो होतो घरी. नाही तर लवकरच जाऊन आलो असतो. आणि दाजी पण वैतागले होते, कारण दाजीला एक दिवसच सुट्टी असते मंगळवारची. तर त्यात पण आम्ही असं काहीतरी आमचं काम निघतं, कर्जतला न्या असं वगैरे, काय मशीनचं सामान संपले हे ते. तर त्याच्यामुळे ते वैतागले होते. आणि त्यात आत्याचे डोळे चेक करायचं होतं. एका दवाखान्यात गेल्या होत्या त्या, पण तिथे सांगितलं त्यांना की डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे म्हणून. तर मग त्यांना त्याचा विश्वास आला नाही, म्हणून दुसऱ्या दवाखान्यात जायचं होतं. तर आत्यांना आम्ही पेठेमध्ये सोडलं, आणि तिथून थेट निघालो आम्ही जे मशीनचं सामान आम्हाला लागणार होतं तिथं. तर फायनली त्या दुकानात पोहोचलोय. दुकान काही एवढं मोठं नाही, छोटीशी टपरी आहे, पण इथं सगळ्या वस्तू भेटून जातात. आणि काय आम्ही इथंच ह्याच दुकानातून घेतो सामान. आणि लेस जर म्हणलं तर बघा, ह्या लेस घेतल्यात, आणि ह्या महागाच्या लेस आहेत. तर कस्टमर जास्त काही ह्या लेस लावत नाही. जर नवरीचे ब्लाऊज असतील तरच मी ह्या लेस घेऊन येते, नाही तर कंपल्सरी साध्या लेस असतात तेच लावते मी. आणि ह्या बाह्यांसाठी लेस पण बघितल्या. तिथून घरी निघालो, तर घरी येता येता त्यांना दाजींना तुमच्या दाजींचा मित्र भेटला लहानपणीचा. तर जरा वेळ तिथं थांबलो आम्ही, बोलत उभा राहिलो होते ते. तर मग आम्ही पण थांबलो जरा वेळ, गप्पा वगैरे मारल्या त्यांनी, आणि फायनली आलोय घरी. घरी आल्यावर तुम्हाला लेस दाखवते. ह्या लेस जवळजवळ 300 रुपये मीटरच्या आहेत, म्हणजे जी मोठी लेस आहे ना ती. आणि सिल्वर कलरची आहे ती 120 रुपये मीटरने आणली मी. तर एवढ्या महागाच्या लेस काय कंटिन्यू जे कस्टमर येतात ते काय लावत नाहीत, त्याच्यामुळे मी